तर काय करायचं बघा, इकडे लक्ष द्या. आता प्रश्न असा आहे, खालील आकृतीत रेषाखंडाची संख्या किती? बघा इथे तुम्हाला दिसत असेल. ओके, तर मग काय करायचं, रेख ए बी, नंतर रेख बी सी, ए सी, रेख ए डी, रेख ए ई, असं वेळ लागेल शोधत बसेल. तर यांच्यामध्ये दिसते ना, यांच्यामध्ये नंबरिंग घ्यायची 1, 2, 3 आणि 4. मग यांची ऍडिशन करायची, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती? 10. 10 काय आहे तुमचे रेषाखंड आहे. 10 जे आहे तुमचे काय रेषाखंड आहे. 10 काय तुमचे रेषाखंड आहे. ओके, रेषाखंड. ओके, रेषाखंड आहे 10. ओके आहे. ठीक आहे, समजलं हे? ते पण ट्रिकनं सॉल्व्ह करायचं. ओके, अशा आणि किती मोठं देऊ द्या. आवाज बंद कर, आवाज बंद कर. आता सांग इकडे बघा, हा जो रे, हे जो रे आहे ना बाळा, हा रे, रे म्हणतो आपण याला, बरोबर आपण. हा इकडे आहे जो इन्फानाइट असतो, हा मोजता येत नाही, थांबत नाही. ओके, इकडला हा रे आणि हा रे, हा रे सोडून द्या बाळांनो. हा रे आणि हा रे सोडून टाका, किरण सोडून टाका. जे मध्ये पॉइंट आहेत, पॉइंट मधला इथे 1 नंबर द्या, 2 नंबर द्या, 3 नंबर द्या आणि हा 4 नंबर द्या. ओके, हा रेज सोडून द्या. लक्षात घ्या, परत परत सांगतो, रेज सोडून द्यायचं आणि रेषाखंडाची संख्या किती विचारलं की आपल्याला सांगता आलं पाहिजे. ओके, रेज सोडून द्या आणि यांच्यामध्ये पॉइंट दर्शवा. ओके, जर लाईन अशी आली तर आपल्याला आता हे सोडायची गरज लागणार नाही, आताच घेतलंय आपण एक्झाम्पल असं. ओके, तर अशा इथं मध्ये नंबर द्यायची 1, 2, 3 आणि 4. ओके, पण हा रे आला म्हणून हा रे सोडून टाका, हा इकडून इकडून सोडून टाका. ओके, तर याची बेरीज करा, तर तुमचं उत्तर येतं 10. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. ओके, लक्षात ठेवा, 10 हे उत्तर येतं, हे लक्षात घ्यायचंय. ओके, समजलं? रे सोडायचं, रे आला तर रे सोडून टाकायचं. ओके, आता मग समजा उद्या असं आलं तर कसं करणार? ठीक आहे, इकडं बघा, परत सांगतो आता दुसरा एक्झाम्पल. चला, व्हेरी गुड, लक्षात ठेवायचं हा. ओके, आता समजा इकडे लक्ष द्या, इकडे सगळ्यांनी, उद्या असं आलं. चला याचं उत्तर काढा. चला उत्तर काढा, चला उत्तर काढायचंय. चला फास्ट उत्तर काय आहे? चला चला उत्तर सांग. सर 15. 15. व्हेरी गुड, 15. आता बघा नंबरिंग कशी द्यायचं, व्हेरी 15. गुड. ओके, 1, 2, 3, 4 आणि 5. ओके, याची ऍडिशन करा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. व्हेरी गुड, 15 एकदम छान. ओके, 15 आलेला आहे बरोबर. तर अशा वेळेस तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे. आता उद्या तुम्हाला अशी लाईन दिलेली असते, समजा अशा लाईन. ओके, अशा लाईन, तरी काय घाबरायचं नाही. हा मधल्या याच काय करायचं, तुम्हाला ऍडिशन करायचं, नंबर द्यायचं मध्ये आणि ऍडिशन करायचं. सगळ्यांना समजलं? चला पुढील प्रश्न मी वाचून दाखवतो आणि त्याचं तुम्हाला उत्तर